इतिहासात तुम्हाला माहितीये काही लढ्या फक्त तलवारीच्या जोरावर नाही तर डोक्याच्या जोरावर जिंकल्या जातात. आज आपण बरोबर अशाच एका अविश्वसनीय घटनेबद्दल बोलणार आहोत, जिथे प्रचंड अफाट ताकदीचा सामना एका जबरदस्त युक्तीने केला गेला. हो, ही गोष्ट आहे प्रतापगडावरच्या त्या अतुलनीय पराक्रमाची. तर मग खरा प्रश्न हाच उभा राहतो, नाही का? एका बाजूला आहे डोंगराएवढी अफाट शक्ती आणि दुसऱ्या बाजूला आहे बुद्धीची, चातुर्याची एक तीक्ष्ण धार. अशा वेळी कोण जिंकणार, शक्ती की युक्ती? चला, आपण स्वतःच ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनूया. तर ही सगळी गोष्ट सुरू होते विजापूरच्या आदिलशाही दरबारातून. त्या काळात तिथे नुसतीच धांदल उडालेली नव्हती, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्यामुळे अक्षरशः भीतीचं एक वादळ घोंगावत होतं. महाराजांनी एकामागोमाग एक मिळवलेल्या विजयांमुळे आदिलशाही सल्तनत पार हादरून गेली होती. संपूर्ण दरबारात एकच प्रश्न विचारला जात होता. प्रत्येकाच्या मनात तोच सवाल होता की ह्या शिवाजीचा बंदोबस्त करायचा तरी कसा, ह्या वादळाला थांबवायचं कसं. आणि मग त्या तंग वातावरणात, त्या भयाण शांततेला चिरत एक आवाज घुमला. हा आवाज होता आदिलशाहीच्या सर्वात ताकदवान आणि तितक्याच क्रूर सरदाराचा, अफजल खान. तो भर दरबारात उठून उभा राहिला आणि त्याने विडा उचलला. म्हणाला, फिकीर नसावी, मी पकडून आणतो त्या शिवाजीला, जिवंत किंवा मृत. अफजल खानाच्या या गर्जनेनंतर आदिलशाही दरबारात तर जणू काही चैतन्यच संचारलं. पण त्याच वेळी इकडे दूर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये या आव्हानाला उत्तर देण्यासाठी एक अतिशय शांत डोक्याने एक वेगळाच डाव रचला जात होता. शक्तीच्या आव्हानाला युक्तीने प्रतिआव्हान दिलं जात होतं. म्हणजे बघा, हा सामना खरं तर दोन माणसांमधला नव्हताच, तर दोन विचारांमधला होता. एका बाजूला होता अफजल खान, तुफान अफाट ताकदीचा सरदार, जो समोर येईल त्याला चिरडून पुढे जाईल. आणि दुसऱ्या बाजूला होते शिवाजी महाराज, कमालीचे धूर्त, सावध आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणारे. महाराजांना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे माहीत होती. खानाच्या त्या प्रचंड मोठ्या सैन्यासमोर खुल्या मैदानात लढणं म्हणजे सरळ सरळ आत्मघात होता. शक्तीला शक्तीनं उत्तर देणं इथे शक्यच नव्हतं. आणि म्हणूनच त्यांनी युद्धाची जागा म्हणजेच रणांगण स्वतः निवडलं. आणि ते ठिकाण होतं जावळीच्या घनदाट जंगलात वसलेला अतिशय दुर्गम आणि अभेद्य प्रतापगड. आणि इथेच महाराजांनी आपला खरा डाव टाकला. त्यांनी खानाकडे एक निरोप पाठवला. आणि तो निरोप काय होता? तर मी तुम्हाला प्रचंड घाबरलो आहे आणि मी तुम्हाला शरण यायला तयार आहे. आता विचार करा, अफजल खानासारख्या अहंकारी सरदाराला यापेक्षा जास्त काय हवं असणार? त्याला वाटलं की शिकार स्वतःहून चालून आपल्या जाळ्यात येत आहे. चला, आता बघूया प्रतापगडावर नक्की काय तयारी सुरू होतीये. कारण वरून बघायला गेलं तर ही फक्त एका भेटीची तयारी वाटत होती. पण आतून एका अशा जबरदस्त सापळ्याची रचना केली जात होती, जिथे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पाऊल आधीच ठरलेलं होतं. महाराजांनी आपल्या सैन्याला अगदी स्पष्ट पण गुप्त आदेश दिले होते. काय होते ते आदेश? तर सैन्याच्या प्रत्येक तुकडीने आजूबाजूच्या घनदाट जंगलात लपून बसायचं. कोणीही आपली जागा सोडायची नाही. फक्त एका गोष्टीची वाट बघायची, गडावरून होणाऱ्या तोफेच्या इशाऱ्याची. आणि तो इशारा ऐकताच क्षणाचाही विचार न करता खानाच्या गाफील सैन्यावर तुटून पडायचं. ही तर झाली सैन्याची तयारी. पण महाराजांची स्वतःची तयारी? अरे बापरे, ती तर त्याहूनही जबरदस्त होती. भेटीसाठी त्यांनी जो उंच अंगरखा घातला होता, त्याच्या आतमध्ये त्यांनी एक पोलादी चिलखत लपवलं होतं. म्हणजे दगाफटका होऊ शकतो हे त्यांनी आधीच ओळखलं होतं. ही होती संरक्षणाची पहिली अभेद्य भिंत. पण थांबा, तयारी फक्त संरक्षणाची नव्हती, तर जबरदस्त प्रतिहल्ल्याची सुद्धा होती. एका हाताच्या आस्तीनीत लपवली होती वाघनखं आणि दुसऱ्या बाहीमध्ये होता एक धारदार बिछवा. म्हणजे वरून पाहिलं तर सगळं शांत, निशस्त्र, पण आतमध्ये प्रतिहल्ल्याची आग धगधगत होती. हीच तर होती त्या युक्तीची खरी ताकद. आणि मग अखेर तो क्षण आलाच. प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या शामियान्यात शक्ती आणि युक्ती एकमेकांसमोर उभे ठाकले. असं वाटत होतं जणू काही अख्खा सह्याद्री आपला श्वास रोखून हा क्षण पाहत होता. ठरल्याप्रमाणेच शामियान्याच्या आत फक्त मोजकेच लोक होते. महाराजांसोबत होते त्यांचे विश्वासू जीवा महाला आणि संभाजी कावजी.
तर अफजलखानासोबत होता त्याचा प्रचंड ताकदवान आणि तितकाच धोकादायक अंगरक्षक सय्यद बंडा. तिथल्या हवेत प्रचंड तणाव भरलेला होता, इतका की तो जवळजवळ जाणवत होता. प्रथेप्रमाणे दोघेही एकमेकांना आलिंगन देण्यासाठी पुढे आले आणि त्याच क्षणी अफजलखानाने आपला खरा रंग दाखवला. त्याने महाराजांना आपल्या प्रचंड मोठ्या मिठीत आवळलं आणि पाठीमध्ये आपल्या कट्यारीचा एक जोरदार वार केला. हा सरळ सरळ विश्वासघात होता. पण फक्त कर्र असा आवाज झाला. कट्यार आत शिरलीच नाही. आत लपवलेल्या त्या पोलादी चिलखताने तो जीवघेणा वार अडवला होता. खानाचा शक्ती वापरून केलेला डाव त्याच्यावरच उलटला होता. इथे युक्तीने पहिली बाजी जिंकली होती. आणि पुढच्याच क्षणाला महाराजांनी विजेच्या गतीने आपला हात फिरवला. लपवलेल्या वाघणखांनी अफजलखानाच्या पोटाचा अक्षरशः कोथळा बाहेर काढला. एकाच घावात तो डोंगराएवढा देह जमिनीवर कोसळला. शक्तीचा तो अफाट अहंकार क्षणात धुळीला मिळाला होता. शामियान्यातल्या ह्या एका घटनेने खरं तर संपूर्ण युद्धाचा निकालच लावून टाकला होता. आता फक्त विजयाची घोषणा बाकी होती. आणि हा विजयघोष इतका मोठा असणार होता की तो संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार होता. ठरल्याप्रमाणे गडावरून तोफेचा धडाम असा आवाज झाला आणि तोच क्षण होता जावळीचं ते शांत जंगल जणू जिवंत झालं. हर हर महादेवच्या गर्जना करत दबा धरून बसलेले मावळे खानाच्या बेसावत सैन्यावर तुटून पडले. पुढच्या काही तासांमध्येच आदिलशाहीच्या त्या बलाढ्य सैन्याची अक्षरशः दाणादाण उडवली गेली. आणि जेव्हा ही बातमी विजापूरला पोचली की आपला सर्वात मोठा, सर्वात बलाढ्य सरदार मारला गेलाय आणि त्याच्या सैन्याचा पूर्ण धुव्वा उडालाय, तेव्हा संपूर्ण आदिलशाही सल्तनतीवर जणू काही वीजच कोसळली. त्यांच्या सत्तेला असा जबरदस्त हादरा बसला होता जो त्यांनी यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता. तर बघा, 10 नोव्हेंबर 1659 अफजलखानाचा शेवट झाला. काही तासांतच त्याच्या सैन्याचा निपात झाला आणि काही दिवसांतच विजापुरात घबराट पसरली. ही फक्त एका विजयाची तारीख नव्हती, तर हा तो दिवस होता ज्यानंतर शिवाजी महाराजांचं नाव केवळ एक राजा म्हणून नाही, तर एक महान आणि चाणाक्ष रणनीतिकार म्हणून संपूर्ण भारतात आदराने घेतलं जाऊ लागलं. त्यांची कीर्ती सह्याद्रीच्या कडेकोपारीत कायमची घुमू लागली. तर मग शेवटी एक विचार मनात येतोच की इतकी कमी साधनं असताना केवळ अचूक नियोजन, प्रचंड धाडस आणि बुद्धीच्या जोरावर मिळवलेला हा विजय